Hi guys, welcome back to my another vlog. Ignore the mirror and look at us. तर येस, सुंदर दिसतोय ना? या आय नो, आम्ही सुंदरच आहोत. तर इतकं तयार होऊन आम्ही कुठे जातो हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हातात केक बघून तुम्हाला अजून वाटत असेल की आम्ही कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेट करतोय. बट नो, हा बर्थडे नसून हा ब्राईड टू बी आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी जातोय. तेही माझ्या मैत्रिणीचा, जी दिसायला इतकीच आहे बुटकुनी आणि तिचं ठरलंय लग्न. मग आता मैत्रिणी म्हणून आमचं काम आहे की आम्ही तिचं ब्राईड टू बी म्हणजे तिला थोडंसं स्पेशल फील करून देणं, आणि त्यासाठी आम्ही तिला तयार करून घेऊन जात होतो ब्राईड टू बी सेलिब्रेट करण्यासाठी. तसं तर घरीच डेकोरेशन वगैरे करायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही कारण की पाऊस पडतोय, वातावरण पण खराब आहे आणि थोडंसं टाईम मॅनेजमेंट आमचं व्यवस्थित न झाल्यामुळे आम्हाला ते सेलिब्रेट करावं लागलं बाहेर येऊन. सो केक वगैरे आम्ही घेऊन आलो बाहेर, आणि तिच्या हरकती तर ह्याच चालल्या होत्या की मुझे अभी भी शादी नाही करनी है, काहीच कोई मुझे बचा लो. आता काय करावं बाई, एवढं ठरलंय ना, आता कुठून वाचवायचं तुला, असं म्हणून आम्ही तिला म्हणलं चल आता केक काट आणि तुझं हाय ते उरकून घे, आम्हाला चांगलं चांगलं खाऊ दे आणि त्याचं बिल तेवढं भर. बघा, ह्यांच्या हरकती तर असल्या की व्हिडिओ चालू केला की मुझे लो करायचं, आणि व्हिडिओ त्यांच्याकडे फिरवला की तोंडाला प्लेटा लावून बसल्यात. काय करावं अशा लोकांचं. अरे ये देखो मेरी नौटंकी दोस्त. काही नाही, दिवस रात्र रील बघण्याचा परिणाम आहे. आणि एवढ्या सगळ्यात माझं सेल्फ ऑब्सेशन काही कमी होणार नाही. वारंवार मला स्वतःला बघायला फारच आवडतं, आणि मी कशी दिसते, मी कशी हसते. सो ऑलमोस्ट आमची टुकारगिरी करून घेतली आणि मग केला आम्हा तिघी मैत्रिणींचा चांगला असा फोटोशूट. देखो, जहाँ पे एक औरत को संभालना मुश्किल है, वहाँ 3-3 औरतें साथ में होगी तो क्या ही हो सकता है. तो अलग अलग पोजेस देके हमने कर लिया फोटोशूट, और उसके बाद आ गया था हमारा मसाला पापड़ जो हमने खा लिया, और फिर हमने किया हमारा इम्पॉर्टंट काम जो की था केक कटिंग. आणि केक कटिंगसाठी म्हणलं बाई आता तरी फोन कडाला ठेव आणि एवढा केक कापून घे, म्हणजे आम्हाला खायला मोकळं कर, कारण की तोपर्यंत आम्ही खाऊ पण शकत नव्हतो ना. सो केक कटिंग करून ॲक्च्युली वाईट तर वाटत होतं, कारण की लग्नाआधीच्या काही गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि लग्न झाल्यानंतर ना खूप वेगळ्या, आणि त्या गोष्टीचा विचार करून एका पॉईंटला वाईट पण वाटत होतं. पण तरीसुद्धा तिला म्हटलं की तुझ्यासाठी काही चांगली विश माग, आणि माझ्या मैत्रिणींनी सुंदरपैकी काय विश मागितली तिलाच माहिती. आणि मग फायनली तिने केला केक कट, जेणेकरून मी झाले केक खायला मोकळी. सो केक खाण्याआधी केली प्रोसेस एकमेकांना खाऊ घालण्याचे, आणि खाऊ घालून मी बसले केकवर चांगला ताव मारायला. तेवढ्यात मला तिथं भेटले ऋषी, जे की माझे जुने मित्र होते. मग त्यांनाही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही एकमेकांना केक वगैरे खाऊ घातला. या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करताच आता वेळ होती ती स्वतः केकवरती ताव मारण्याची. तेवढ्यातच आमची ऑर्डर पण आली होती, आणि माझ्या प्रिय मैत्रिणीला असं वाटलं की ती ज्या स्टेटमधून आलेली आहे, हे जे वेटर्स आहेत ते पण त्या स्टेटचे आहेत. सो ह्यांचं डिस्कशन चालू झालं. मग तोपर्यंत काय, आम्ही केला केक खायला चालू. तेवढ्यात आमचं जेवणसुद्धा आलं होतं. सो जेवण आल्यानंतरनं आमच्या होणाऱ्या ब्राईडला जेवणसुद्धा खाऊ घातलं, आणि मग आम्ही घेतला आधी घास देवाला, नंतरनं आपल्या पोटाला म्हणल्यासारखं. आधी तिला खाऊ घालून मग आम्ही खायला सुरुवात केली, कारण की बिल तिनं देणार होती ना, त्यामुळे जस्ट पार्ट ऑफ दी जोक. मस्तपैकी जेवण झाल्यानंतर ना आता या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे मला आवडणारं हे त्यांचं सोप. ह्याच्यामध्ये सोप सोडून सगळ्याच गोष्टी मिळतात, आणि जे दिसायला तर कलरफुल आहेच आहे, पण टेस्टला पण टू गुड आहे. सो जेवण, केक कटिंग आणि ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना आता वेळ होती ती घराकडे परत जाण्याची. वातावरण फार बिघडलेलं होतं. सो जास्त वेळ वाया न घालता मी माझी फरारी काढून लगेचच आम्ही घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. तरीसुद्धा नाही मिळत आम्हाला 11:30 वाजले होते आणि जास्त लेट झाला होता. सो आमचं जे लॉक होतं घराचं ते बंद झालेलं होतं. सो आम्हाला थोडासा वेट करावा लागला, आणि मग नंतर मॅम आल्या, ज्यांनी लॉक ओपन केलं, आणि मग आम्ही घरामध्ये प्रवेश केला. सो असा काही केला आम्ही माझ्या मैत्रिणीचा ब्राईड टू बी सेलिब्रेट. आय नो बऱ्याच गोष्टी कमी होत्या, तरीसुद्धा आमच्याने जे शक्य होतं त्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केल्या. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.